हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कुठलाही आपला सण असला तर पहिली जी सुरुवात असते ती आपली रोजच्या देवपूजेपासून. तर आजची देवपूजा बघा अशी झालेली आहे. आज सगळ्या देवांना शुभ्र असे पांढरे वस्त्र छान परिधान केलेले आहेत सर्वांनी. तर महालक्ष्मीच्या या गुरुवारला घरातलं जे वातावरण आहे ना ते अगदी प्रसन्न असं सकाळपासून वाटतं. एक वेगळीच एनर्जी, एक वेगळाच उत्साह येतो सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि रोजची माझी देवपूजा अशी व्यवस्थित झाली, वाचन व्यवस्थित झालं, की त्यानंतर मग मी माझी जी आपली गुरुवारची पूजा आहे ना ती मी मांडायला घेते. शक्यतो पूजा मी तुम्हाला सांगेन सकाळीच मांडा. म्हणजे काय होतं ना, की दिवसभर आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो. दिवसभर पूजा आपल्या घरामध्ये असते. तर आता सध्या माझ्याकडे तुम्ही बघितलं तर आमच्याकडे गुरुचरित्राचं पारायण सुद्धा सुरू आहे. त्यांचं पारायण सुरू असतं. त्यामुळे आणखीनच वेगळी पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये. तर आता सगळं आवरून झालंय आणि त्यानंतर मी आता देवीची मांडणी करायला घेते. तर आज छान आहे ना मी अष्टदल कमळ काढणार आहे. कारण आज तुम्ही बघाल आज सगळ्याच गोष्टी ना म्हणजे एक गोष्ट आपण एक ठरवली ना की सगळ्या त्याच्याच रिलेटेड गोष्टी होत जातात. तर आज मी जे तुम्हाला काल म्हटलं होतं की पूजेमध्ये मी काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल मांडणार आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे ते, पण तरीही यावेळेला जे नवीन व्हिडिओ बघताय तर त्यांच्यासाठी ते नवीन असेल. तर अशा प्रकारे बघा अष्टदल कमळ काढायचं. अगदी सोपी पद्धत आहे ही. आणि तांदूळ आहे ना बरेचदा हळदीचे किंवा आपले कुंकवाचे केले जातात, पण काय होतं ना कधी कधी त्याला बुरशी लागते तशा तांदळांना. तर म्हणून मी साधेच तांदूळ ठेवलेत आणि याच्यावर फक्त थोडंसं हळदी कुंकू आपण कलश मांडायच्या आधी मी घालते. आणि हे जे तांदूळ आहेत ना हेच तांदूळ आपल्याला चारही गुरुवारला घ्यायचे. हे तांदूळ एका स्वच्छ आणि कोऱ्या अशा करकरीत अशा छान म्हणजे सुकलेल्या व्यवस्थित अशा डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि प्रत्येक गुरुवारी हेच तांदूळ घ्यायचे. सुपारी पैसा सुद्धा तोच घ्यायचा. त्यानंतर जो आपण श्रीफळ जे ठेवतोय, नारळ जे ठेवतोय वरती, तो सुद्धा चारही गुरुवारला तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा आता खाली मी तांदळाची रास आहे ना खाली का करते अक्षतांची, कारण वरती जो आपण कलश ठेवतो ना तो हलतो म्हणून. तर ही गोष्ट आज मी नवीन करणार आहे. ते म्हणजे आज मी छान हे कमळ लावणार आहे. तर बऱ्याच ताईंनी मला ऑलरेडी विचारलं की ताई हे कमळ कुठून घेतलंस, कारण मागच्या वर्षीचे जे व्हिडिओ ज्यांनी बघितले, मागच्या वर्षी जो मी शेवटच्या गुरुवारी मला वाटतं हे कमळ मी लावलं होतं. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला होता की ज्या ताईकडून मी हे कमळ घेतलं होतं ना तिच्या सोबत माझा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. आणि अजूनही अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या की ज्यामुळे मला असं वाटलं, म्हणजे मला असं वाटलं की ही गोष्ट म्हणजे तुमच्यापर्यंत मी नाही पोहोचवू शकत. तर म्हणून मी त्यांचा नंबर नाही देऊ शकले. पण त्यांनी बनवलेलं अगदी सुंदर, म्हणजे मधला जो पोर्शन ज्यांना बनवण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी मी सांगते, मधला जो पोर्शन आहे ना तो त्यांनी पूर्ण थर्माकॉल लावलाय. तुम्ही थर्माकॉल ऐवजी दुसरंही काही यूज करू शकता. इवन लाकडाचं सुद्धा आपण वापरू शकतो. तर त्याच्याने आणखीन आपला कलश एकदम मस्त स्टेबल राहील. त्यानंतर साईडला जे आहे ते म्हणजे आपलं मटेरियल जे असतं, कापड जे असतं, कापडाचं बनवलेलं आहे. त्याच्या आतमध्ये आपण फोम घालू शकतो किंवा तारा आतमध्ये लावू शकतो, ज्याच्यामुळे हे जे बाकड्या आहेत साईडच्या त्या अशा छान स्ट्रेट उभ्या राहतील. तर अशा प्रकारे बनवायला हे खरंच सोपं आहे. थोडीशी मेहनत आपण केली ना तर आपण असं सुंदर कमळ बनवू शकतो. समजा कपड्याचं जमत नसेल, स्टिचिंग जमत नसेल, तर तुम्ही कागदी सुद्धा बनवू शकता. कागदी पण अगदी सुंदर बनेल. आजचा एक योगायोग तुम्हाला सांगते की म्हणजे कालचा मी सांगते की काल जो गुरुवार होता, दुसरा गुरुवार, तर कालच्या गुरुवारी जी कोल्हापूर महालक्ष्मी आईला सुद्धा कमळामध्येच बसवलेलं होतं. तर जेव्हा मी फोटो बघितला ना तर तेव्हा मला खरंच असं वाटतं काय हा योगायोग आहे. आणि बघा कमळामध्ये किती सुंदर दिसतोय आपला कलश मांडल्यानंतर. पुढे जसं जसं आता आपली पूजा हळूहळू पुढे पुढे सरकत जाणार आहे तशी पूजा आणखीन छान रंग घेणार आहे.
तर ही पूजेची मांडणी कशी करायची, पूजेचे काय काय नियम आहेत, ते या सगळ्या गोष्टींवर भरपूर आपले मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे बरेचसे व्हिडिओ आहेत किंवा आधी सुद्धा, आता मागच्या एका आठवड्या आधी सुद्धा जे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात. तरी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न परत परत विचारले जातात, कारण व्हिडिओ पूर्ण बघितला जात नाही आणि त्यामुळे असे प्रश्न पडत असतील. तर हे जे श्रीफळ घेतलंय ना, तर मग मागच्या वेळेला एक कमेंट आली होती की ताई, श्रीफळ तुम्ही पाण्यात ठेवलं म्हणजे तुम्ही त्याचं विसर्जन केलं. तर असं नाही होत. जेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये श्रीफळ सोडाल तेव्हा त्याचं विसर्जन होतं. हे आपण फक्त घरातलं एखादं भांडं घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये जेव्हा श्रीफळ ठेवतो, त्याच्यामुळे बघा नारळ ओला राहतो. नाहीतर बऱ्याच ताईंच्या अशाही कमेंट्स होत्या की ताई, माझा नारळ तडलेला आहे, तर मग काही म्हणजे असं काही अपशकुन नाहीये का होत किंवा काय, अशा बऱ्याच काय काय गोष्टी आपल्या डोक्यात येतात. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी करणं शक्य आहे ना, त्या गोष्टी नक्कीच कराव्या. तुम्ही नारळाला किंवा ओला कपडा बांधून ठेवू शकता, समजा तुम्हाला पाण्यात नसेल ठेवायचं. पण बेस्ट मी तुम्हाला सांगेन की पाण्यातच ठेवा. एक छोटा टोप घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये नारळ ठेवा. आपला नारळ अगदी मस्त राहतो. रोज फक्त एकदा नारळातलं पाणी जे आहे ते बदलत जा, तेच तेच पाणी नका ठेवू. तर आज पण मी जो पद्मलक्ष्मी आईचा मुखवटा आहे ना, तोच लावलाय. फक्त मागच्या वेळी जो लावला होता तो स्टोनचं काम केलेला होता आणि ह्यावेळी जो लावलाय तो संपूर्ण मोत्याचं आणि स्टोनचं काम असं मिक्स काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून मुखवट्याला संपूर्ण पांढरा पांढरा रंग शुभ्र असा दिसतोय. तर म्हणून मी जे वस्त्र घेतलं आईचं ते पण पांढऱ्या रंगाचंच वस्त्र घेतलं आणि मागचा जो बॅकग्राऊंड आहे, जो प्रभाव जी तुम्हाला दिसत असेल, ती मागच्या वेळी पिवळा रंग ठेवला होता आणि ह्यावेळी बघा ती मी थोडी फ्लिप केली आणि आता लाल रंग ठेवलाय. म्हणजे त्या लाल रंगामध्ये पांढरा रंग अगदी उठून दिसणार आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी म्हणजे एक दोन कमेंट सुद्धा आल्या होत्या की ताई, तू पांढऱ्या रंगाचं वस्त्र देवीला घालणार आहे, म्हणजे तुम्ही किती ओळखायला लागलात मला हे त्याच्यावरून समजतं. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माझा जो इंस्टाग्रामचा आयडी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा तुम्ही जी देवींची सजावट केली असेल त्याचे फोटोज पाठवा. मी नक्की म्हणजे मला आवडतील किंवा मी बघेन तुमचे फोटोज, मला बघायला आवडेल की तुम्ही कसं सजवलंय देवीला. मला जमत असेल तर मी नक्कीच तुमचे फोटो माझ्या इन्स्टाच्या स्टोरीवरती सुद्धा ठेवत जाईल. ऑलरेडी मी ठेवते स्टोरीवरती. तर तुम्ही इंस्टाग्रामचा जो आयडी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही मला फोटोज नक्की पाठवा. देवी आईची जेव्हा सजावट करत असते ना, तर तेव्हा फक्त थोडासा बेसिक प्लॅन डोक्यात असतो, पण पुढच्या ज्या काही गोष्टी असतात, जसं एक 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 गोष्ट आपण लावत जातो, तर आणखीन आपल्याला काही काही आयडिया सुचत जातात आणि आणखीन असं नवीन नवीन काही ना काही करण्याची इच्छा होते. तर तसंच या कानातल्यांच्या बाबतीत सुद्धा झालं बघा. हे कानातले म्हणजे मी पूर्ण सगळे दागिने घातले आणि तरीही मला कमी वाटत होतं. म्हणजे कानात ऑलरेडी त्यांनी म्हणजे कानातले दिलेले आहेत, पण तरीही मला इच्छा होती की नाही, देवीला असे कानातले सुद्धा घालायचे आणि खूप सुंदर वाटत होते ते कानातले. म्हणजे जे मोराच्या आकाराचे आता नवीन मोठे जे मोत्याचे कानातले येतात ते कानातले मी घालते, पण ते घालता येत नव्हते. तर त्याच्यामुळे वरून मी त्याला बांधली गाठ दोन्ही साईडने आणि त्यानंतर ते असे कानांमध्ये घातलेत. पण बघा किती सुंदर दिसत आहेत. म्हणजे देवीचं रूप फक्त कानातले घातलेत ना, त्याच्यानंतर आणखीन वेगळं वाटतंय. तुम्ही पण मला सांगा, तुम्हाला वेगळं वाटतंय का? आणि बघा खूप सुंदर वाटतंय. देवीचं जे वस्त्र आहे, जो मुखवटा आहे, जे दागिने आहेत, ते खूप 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 छान दिसतात. तर अशी आपली आता देवी आईची सजावट झालेली आहे. देवी आईचा जो शृंगार आहे तो संपूर्ण असा झालेला आहे आणि जे रूप आहे ते अगदी खुलून आलेलं आहे. खूप सुंदर वाटतंय आणि बघा ती जी पॉझिटिव्हिटी आहे ना देवीमधून जी येते, तर ती तुमच्यापर्यंत पण नक्कीच पोहोचत असेल.
संध्याकाळचा एक भाग मी तुम्हाला दाखवते की बेडरूममधून थोडासा असा जो मावळता सूर्याचा जो प्रकाश आहे ना तो तिथून येतो आणि तुम्ही बघताय की मधला पॅसेज आहे. त्यानंतर देवघर एका साईडला आहे, पण तरीही माझं सहज लक्ष गेलं तर जो प्रकाश आहे ना तो अगदी स्वामींच्या चेहऱ्यावरती पडत होता. पण मला तो व्यवस्थित कॅमेरामध्ये टिपताच आला नाही आणि घेईपर्यंत तो प्रकाश वरती वरती गेला. बघा आता तो बाप्पाच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल. तर आम्हाला खूप या गोष्टीचं ना आश्चर्य वाटत होतं की मधला एवढा मोठा भाग, एवढा मोठा ट्रॅव्हल करून तो प्रकाश तिथपर्यंत पोचला होता. महालक्ष्मी आईचं जे हे मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत आहे ना, हे खूप सुख, समृद्धी, धनधान्य सगळ्याची वृद्धी करणारं आहे आणि मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातं. तर ताईंनी विचारलं की ताई तू बाकीचं सगळं बरंच सांगितलंस, पण ह्या व्रताच्या वेळेला नक्की काय वाचन केलं पाहिजे? तर महालक्ष्मी आईच्या संबंधित म्हणजे जे पण स्तोत्र, मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, श्री सुक्तम आहे. तुम्ही 16 वेळा सुद्धा श्री सुक्तमचं पठण करू शकता. त्यानंतर तुम्ही लक्ष्मी देवीचं जर अगदी काहीच हे सगळं येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमः हा पण जो महालक्ष्मीचा मंत्र आहे त्याचं तुम्ही जाप करू शकता. किंवा काहीच नाही तर फक्त देवी आईच्या समोर डोळे बंद करून आणि हात जोडून फक्त बसा आणि ध्यान करा थोडंसं. बघा त्याने सुद्धा तुमचं मन अगदी असं छान प्रफुल्लित होऊन जाईल. ती जी एनर्जी आहे ना ती एनर्जी नक्कीच आपल्यापर्यंत पोचत असते. यस्य मयि श्रीशयता यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातर. तर अशी आजची आपली दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मी आईची पूजा खूप 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 अशी छान झालेली आहे. आणि आज खूप वेळ लागला मला पूजा मांडण्यासाठी, कारण जसं देवी आईचं जे स्वरूप हवं होतं ना तर तसं ते होतच नव्हतं. खूप काय गोष्टी येत होत्या आणि त्याच्यामुळे वेळ लागला. पण फायनली खूप छान देवी आईचं स्वरूप खूप सुंदर दिसतंय. आणि बघा किती दिवस फटाफट चालले आहेत. म्हणजे असं वाटतं की कालच पहिला गुरुवार झाला आणि आज लगेच दुसरा गुरुवार झाला. कधी चौथा गुरुवार येईल कळणारही नाही आपल्याला, इतके फटाफट दिवस चाललेत. आणि उद्या आहे शुक्रवार, तर उद्या आमच्याकडे उद्यापन आहे. तर बरेच म्हणजे एका ताईंनी टाकलं होतं की
कमेंट गेली होती की उद्या पण आहे तर उद्या उचलू नको, दत्त जयंती आहे शनिवारी तर दत्त जयंतीच्या दिवशी उचल. तर उद्यापन हे उद्यापनच्याच दिवशी करायचं असतं. आपण ग्रंथ ठेवला काय, उद्यापनानंतर तुम्ही ग्रंथ फक्त तिथे ठेवून त्याचा काहीच उपयोग नसतो. तर त्याच्यामुळे एकदा उद्यापन केल्यानंतर आपल्याला ते उचलायलाच लागतं. आणि उत्तर पूजा जे आपण करतो म्हणजे उद्यापन करतो, तर त्यानंतर जे देव आहेत ते आपल्या घरातून कधी निघून जात नाहीत. हा खूप कन्सेप्ट आहे ना तुमच्या बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे. की मागच्या वेळेस सुद्धा लक्ष्मीपूजनच्या वेळेला जेव्हा मी उत्तर पूजा केली होती तेव्हा बऱ्याच ताईंनी टाकलं होतं की ताई लक्ष्मीची उत्तर पूजा कधी होत नाही. तर असं होत नाही. जीही पूजा होते त्या प्रत्येक पूजेची उत्तर पूजा ही होतेच होते. आणि उत्तर पूजा याचा अर्थ असा नसतो की आपण देवाला म्हणजे घरातून घालवतोय किंवा जा म्हणतोय, असं नसतं. तर उत्तर पूजा म्हणजे जी तुम्ही पूजा सुरुवात केलेली आहे त्याला पूर्णत्व आणण्यासाठी उत्तर पूजा केली जाते. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जी देव आपल्याला सांगतात की कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाही आहे. जे पण येणार आहे त्या सगळ्यांना जायचंच आहे. जी ही उत्पत्ती होते तिचा म्हणजे नाश हा होणारच आहे. हे देवांना सुद्धा चुकलेलं नाहीये, हे देवांना त्यातून आपल्याला सांगायचं असतं. म्हणजे दुसरा एक मेसेज त्याच्यामधून. तर अशा या गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्या आपण समजून उमजून केल्या पाहिजेत तर त्या आणखीन छान वाटतील. तर अशी पूजा आजची खूप सुंदर झाली देवी आईची. आणि खूप ना म्हणजे खरं सांगते मार्गशीर्ष गुरुवारचं घरातलं जे एकंदर वातावरण आहे ना ते अगदी असं लक्ष्मीमय आणि स्वामीमय आणि खूप 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 पॉझिटिव्ह होऊन जातं. खूप एनर्जी येते सकाळपासून आपल्याला भरपूर पटापट काय काय करण्याची. तर अशी आजची पूजा होती. बरेच तुमचे काय काय प्रश्न असतात तर मला कमेंटमध्ये रिप्लाय करायला पण कधी कधी वेळ मिळत नाही, पण मी विचार करते की व्हिडिओमध्येच तुम्हाला त्याचं उत्तर देऊन देईन. तर उद्याची उद्यापनाचा सुद्धा व्हिडिओ येईल. उद्यापन कशा प्रकारे करते काय, ऑलरेडी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर पण तरी पण उद्यापनाचा व्हिडिओ येईल. तर असं आजची पूजा होती. आणि मागच्या पूजेच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला होता. तर दरवेळी जसं काही काही आणि बऱ्याच ताईंनी गेससुद्धा केलं की ताई तू पांढऱ्या रंगाचं वस्त्र नेसवणार आहेस देवी आईला आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन करणार आहेस. तर किती तुम्ही मला ओळखायला लागलात ना ते मला तुमच्या कमेंटमधून कळतं. तर खूप 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 धन्यवाद त्यासाठी. तुम्ही जे प्रेम देता ना त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आणि असेच तुमचे आशीर्वाद नेहमी सदैव पाठीमागे असू दे, नेहमी सोबत असू दे. मी ही जशी आहे तशीच तुमच्यासोबत नेहमी म्हणजे नेहमी राहीन. कितीही आपण कुठेही पुढे गेलो, कितीही उंचावर पोचलो. एका ताईने खूप छान कमेंट केली होती की ताई खूप सारे यूट्यूबर्स मी बघते, तर म्हणजे मला रिप्लाय नाही करता आला प्रत्येकाला पण मी कमेंट्स वाचते एवढं नक्की. तर खूप सारे यूट्यूबर्स बघते तर त्यांची प्रगती बघते, त्याच्यानंतर त्यांच्यामधले बदल बघते. पण तुझी प्रगती आणि तुझ्यामध्ये जो बदल आहे तो काहीच दिसत नाही. तू जशी आधी होतीस तशीच आत्तासुद्धा आहेस. तर मला हीच गोष्ट सांगायची की बदल करून काय होणार आहे त्याचं. तर जसं आपण आहोत, जसे मी आता इथे आहे, जशी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये आहे तशीच मी बाहेरसुद्धा वागते. तर मग माझ्याकडे इतर गोष्टी आल्या तर त्याच्यात बदलण्यासारखं असं काय आहे. जे आहे ते त्यांनीच दिलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती गोष्ट मिळते. आणि माणसाचा म्हणजे बदल का होतात माहिती आहे का, जेव्हा विचार नसतात ना त्या विचारांच्या अभावामुळे बदल आपल्यामध्ये होत असतात. म्हणजे जे आपल्याकडे मग प्रगती होत जाते, सक्सेस येतो, त्यानंतर बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर आपल्याला एक अहम निर्माण व्हायला लागतो. तर तो जो अहम आहे ना, जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये याल, जेव्हा तुमच्यामध्ये विचारांची पूर्तता होत जाईल ना, विचारांचं खत मिळत जाईल, खतपाणी मिळत जाईल, तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण नेहमी लांब राहू. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही जसे आहात ना तुम्ही तसेच राहा, ओरिजिनल. तर बघा तुम्हाला कधीच कोणाला म्हणजे ना जसं मला असं नेहमी वाटतं की आपण खरे आहोत ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची चिंता करायची गरज नसते, कुठल्याच गोष्टीची काळजी. जसं आहे म्हणजे जसं आत्ता आहे तसंच समोर आहे, आत आहे तसंच बाहेर आहे, असं जे म्हणतात ना, तर तसं. म्हणून मला असं वाटतं की खरं राहावं, प्रामाणिक राहावं आणि जसं आहे तसंच राहावं. आणि देवाला सुद्धा तेच आवडतं. तर आपलं जे बाहेरी रूप आहे तर ते वेगळं आणि आतलं मन वेगळं असं नसावं. जसं मन आहे तसंच बाहेर आपण दिसलो पाहिजे. तर चला आजच्या या नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आणि आजची पूजा कशी झाली मला नक्की सांगा.
आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आई महालक्ष्मीकडे सर्वांना हीच प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, आरोग्य हे सगळं भरभरून राहू दे आणि तुझा अखंड वास नेहमी सगळ्यांच्याच घरात, सगळ्यांच्या आयुष्यात राहू दे. तर चला पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.